येतोय ना आवाज कुरकुरीत? अशा प्रकारे जर तुम्ही कारलीच्या स्लाइस फ्राय करून खाल्ल्या ना तर अजिबात कडू लागत नाही कारली. कारली न खाणारे सुद्धा कारली खायला लागतील. नमस्कार, मी वैशाली किरण's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी 3 कारली घेतल्या आहे आणि या कारलीचे अशा प्रकारे गोल स्लाइस करून घेतले आहे. या स्लाइस पातळ पण नाही ठेवायचे आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे या गोल स्लाइस करून घेतल्या आहे. नंतर त्यातील बिया काढून घ्यायच्या आहे. आता यामध्ये मी पाव टीस्पून हळद घातली आहे आणि मीठ घातले आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे हळद आणि मीठ हे सर्व कारलीला लागेल. आणि ही कारली साधारणतः 1 तास अशीच झाकून ठेवायची आहे, म्हणजे हे हळद आणि मीठ हे चांगलं त्यामध्ये मुरेल. तर तुम्ही बघू शकता इथे 1 तास झालेला आहे आणि कारलीला थोडंसं पाणी पण सुटलं आहे कारण आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं. आता ही कारली पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून जास्तीचं मीठ लागलेलं असेल ते निघून जाईल. कारण मी मीठ याच्यामध्ये थोडं जास्तच घातलं होतं त्यामुळे कडूपणा निघून जातो. तर 2दा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी हे धुवून घेतली आहे पाण्याने. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात लाल तिखट. नंतर यामध्ये मी 1 टीस्पून धने पावडर घातली आहे. तसंच आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून चना पीठ घालायचं आहे. तर याच्यावर मी असं 2 टेबलस्पून चना पीठ घालून घेतलं आहे. आता हे सगळं कारलीला लावून घ्यायचं आहे. त्याआधी मी याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालते कारण आधीच मी मीठ जास्तीचं घातलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घाला. नंतर यामध्ये मी 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घातली आहे, म्हणजे 4 ते 5 इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं करून मी त्याची पेस्ट बनवली. आणि हे सगळं या कारलीला चांगलं लावून घ्यायचं आहे. पाणी अजिबात लावायचं नाही आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी हे चना पीठ आणि हे सगळं मसाले या कारलीला लावून घेतले आहे. आता आपण तव्यावर ही कारली फ्राय करणार आहोत. तर इथे मी एका ठिकाणी तव्यावर तेल घेतलं आहे आणि ह्या तव्यावर ह्या कारलीच्या रिंग ज्या बनवल्या आहे स्लाइस ठेवलेल्या आहे त्या मी यावर घालते आहे. या रिंगा म्हणजेच या कारलीच्या स्लाइस आपल्याला फ्राय करायच्या नाही आहे, जास्त शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता साधारणतः 3 ते 4 मिनटं लागतात. आता ह्या दुसऱ्या बाजूने पण मी फ्राय करून घेते. तुम्ही बघू शकता खालून मस्तपैकी असा कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे मी ह्या कारली दोन्ही साईडने चांगल्या फ्राय करून घेते आहे. जोपर्यंत त्या कुरकुरीत होत नाही तोपर्यंत. ही कुरकुरीत कारली खूप छान लागते चवीला, अजिबात कडू लागत नाही. तुम्ही बघू शकतात इथे ही कुरकुरीत अशी कारली तयार झालेली आहे. अगदी वरण भाताबरोबर सुद्धा ही छान लागते ही कारली खायला आणि अजिबात कडू नाही लागत. तुम्ही ही नक्की एकदा करून बघा रेसिपी. जर ही आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा.